आपल्याला जीवन जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे पैशाशिवाय आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकत नाही, हे बरोबर आहे. पण आपल्याकडे येणारा पैसा हा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवला पाहिजे. त्याचबरोबर बचत ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. पण पैशाच्या मागे इतकंही धावू नये की जीवनातला बाकीचा आनंदच उरणार नाही. क्षणिक सुखासाठी उधळपट्टी न करता योग्य ठिकाणी पैसे गुंतवले तर आपण दीर्घकाळासाठी आनंदी राहू शकतो, असे अनेक तज्ञ सांगतात. आता तुम्ही विचार कराल की हा काय विषय, म्हणजे पैशाविषयी का मी बोलतीये? तर एक बातमी समोर आलीये. बातमी विचार करायला लावणारी आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांशी संबंधित आहे. आपण प्रत्येक जण आपल्याकडचा पैसा डबल कसा होईल याचा विचार करत असतो आणि ते बरोबर पण आहे. त्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवतो. पण कष्ट करून जमवलेली ही पुंजी चुकीच्या ठिकाणी गुंतवली तर काय नुकसान होतं हे सांगणारी ही पुण्यातली बातमी आहे. म्हणून आज हा विषय. आणि पुन्हा एकदा पुणच बरं का. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. आकार DG9 मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. गेल्या 5 महिन्यांपासून पाहिलं तर घसरणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीमुळे अनेक छोट्या आणि मोठ्या गुंतवणूकदारांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय. यामुळे बाजारातून अनेक लोक बाहेर देखील पडलेत. यामुळे फ्रॉड करणाऱ्यांचं मात्र चांगलंच फावलंय. अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केली जाते. आणि पुण्यात अशा प्रकारचा एक ऑनलाईन शेअर ट्रेडिंग घोटाळा समोर आलाय, ज्यात एका व्यक्तीची तब्बल 1,32,00,000 रुपयांची फसवणूक झाली. आता हा सगळा प्रकार काय, कशा पद्धतीने तो यात अडकला हे आधी समजून घेऊया. सुमारे 2 महिन्यांपूर्वी फिर्यादीला सोशल मीडियावर एका ऑनलाईन शेअर ट्रेडिंग संबंधित जाहिरातीची लिंक दिसली. त्याने त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आयाना नावाच्या महिलेच्या प्रोफाईलमधून त्याला एक मेसेज आला. त्यानंतर तिने त्याला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं, ज्यात एका मोठ्या भारतीय वित्तीय संस्थेचं नाव वापरण्यात आलं होतं. त्यामुळे त्याला विश्वास वाटला. या ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर त्याला एक ऑनलाईन फॉर्म भरायला सांगण्यात आला, जिथे त्याने गुंतवणुकीसाठी रकमेची माहिती दिली. काही वेळानंतर त्याला कळवण्यात आलं की त्याची निवड झालीये आणि तो आता VIP ग्रुपचा सदस्य आहे. त्यानंतर त्याला रोज रात्री ऑनलाईन लेक्चर्समध्ये भाग घ्यायला सांगण्यात आलं, ज्या लेक्चर्समध्ये शेअर ट्रेडिंगच्या यशस्वी फॉर्म्युलांबद्दल मार्गदर्शन केलं जात होतं. आणि या लेक्चर्स दरम्यान ग्रुपमधील मॅनेजरकडून त्याला एका बनावट शेअर ट्रेडिंग ॲपची लिंक पाठवली, जिथे तो गुंतवणूक करू शकत होता. सुरुवातीला त्याला काही लहान रकमेची गुंतवणूक करण्यास सांगण्यात आलं. त्याला मोबाईलवरच्या ॲपमधून चांगले रिटर्न्स सुद्धा मिळू लागले. हा नफा पाहून त्याचा विश्वास वाढला आणि मोठी रक्कम गुंतवण्यास त्याने सुरुवात केली. थोड्याच दिवसात ग्रुपमधील प्रशासकांनी त्याला मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवण्यास सांगितलं. इतकंच नाही तर त्यासाठी कर्ज घेण्यास देखील त्याला भाग पाडलं. जास्त नफा होईल म्हणून त्याने तब्बल 45 लाखांचं कर्ज घेऊन गुंतवणूक सुरूच ठेवली. त्याने एकूण 16 वेळा व्यवहार करून 1,32,00,000 रुपये पाठवले. या बनावट ॲपवर त्याला 30,06,00,000 रुपयांचा नफा मिळाल्याचं दाखवण्यात आलं. त्यामुळे त्याला अधिक पैसे गुंतवण्यास भाग पाडलं. अखेरीस फिर्यादीने जेव्हा 80 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला मोठी प्रोसेसिंग फी भरण्यास सांगण्यात आलं. त्याने याविषयी चौकशी सुरू केली, तेव्हा ग्रुपमधले सगळे मॅनेजर अचानक गायब झाले आणि त्यांच्याशी संपर्क देखील होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचं कळल्यानंतर त्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण तोपर्यंत त्याचे 1,30,00,000 रुपये 1,32,00,000 रुपये गेले होते. आता ही गुंतवणूक करणारी व्यक्ती कोण होती, तर 53 वर्षांची सिव्हिल इंजिनियर असलेली ही व्यक्ती. म्हणजे सुशिक्षित आणि सुज्ञ म्हणता येईल ना, म्हणजे म्हणायचं तरी असतं. पण पैशाच्या मागे धावताना काय झालं तर स्वतःचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान करून घेतलं. आणि हे असे घोटाळे रोज होतात. आपण त्याच्या बातम्या वाचतो, त्यात कोणीतरी अडकलेला असतो, त्याचं नुकसान झालेलं असतं. पण उपयोग काय? मध्यंतरी टोरेस कंपनीचा सुद्धा घोटाळा समोर आला होता आणि त्यात सुद्धा असं लक्षात आलं की अनेक मध्यमवर्गीय जी कुटुंब होती त्यांनी यामध्ये पैसे गुंतवले होते. आता ही बातमी वाचल्यावर अजून एक प्रश्न पडतो की सुशिक्षित म्हणवलं जाणारं पुणे, त्या पुण्यात नेमकं चाललंय काय? कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी गेल्या 1 वर्षात अशा ऑनलाईन शेअर ट्रेडिंग घोटाळ्यांचे शेकडो प्रकरणं नोंदवली आहेत.
2024 मध्येच 128 प्रकरणं समोर आली आणि यामध्ये एकूण 143 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. म्हणजे हा जो आकडा आहे हा मोठा पण असू शकतो. पुण्यात गुन्हेगारीची लाटच आली की काय असं एकंदरीत वाटतंय. पण अशा प्रकरणांमध्ये फसतं कोण? तर IT इंजिनियर, डॉक्टर, CA, नोकरदार वर्ग. नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, तर आर्थिक साक्षरता आणि सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवावी लागते. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सायबर चोरटे शेअर ट्रेडिंग, ब्लॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठीची जाहिरात करतात आणि या जाहिरातींमध्ये आपण अलगद अडकतो. तर सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की अशा या खोट्या भूलथापांना किंवा या जाहिरातींना बळी पडू नका आणि सोशल मीडियावर कोणतीही लिंक आली तर त्यावर चुकून सुद्धा क्लिक करू नका. नाहीतर हे अशा रात्रीच्या लेक्चर्समध्ये अडकाल, यशस्वी फॉर्म्युले तुम्हाला सांगितले जातील आणि एक दिवस अचानक तुम्हाला कोट्यावधींचा गंडा घातला जाईल. त्यामुळे कृपया अशा कुठल्याही जाहिरातींना बळी पडू नका, हीच एक विनंती आहे आणि त्यासाठीच आजचा हा एपिसोड होता. तुर्तास मी इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि पुन्हा अशाच महत्त्वाच्या विषयांसह भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार DG9. धन्यवाद.